श्री पतंजलि महामुनये नमः। यमांचा विचार आणि यमसिद्धी त्याचा विचार अर्थात त्यामुळे दरम्यानमध्ये त्याचं दिग्दर्शन हे झालं. यम म्हणजे काय, यम कुठले, त्यांचं लक्षण काय, अहिंसा सत्यादींचं लक्षण, अहिंसा सत्यादी धर्म हे कशा प्रकारचे असतात, योगधर्म कसे असतात, नीतिधर्म आणि योगधर्म ह्याच्यामधला भेद फरक हा सगळा प्रकार आपण त्या विश्लेषणात पाहिला. आणि विशेषतः अहिंसा सत्यादींची सिद्धी त्यांचं फळ हे विचारात घेताना आपण त्या ठिकाणी अहिंसा साधना, सत्य साधना, ब्रह्मचर्य साधना, अस्तेय साधना, अपरिग्रह साधना याबद्दलचं एक दिग्दर्शन आपण घेतलं. आणि फळाच्या संदर्भातून अहिंसादींच्या व्रतसाफल्यामध्ये, व्रतसिद्धीमध्ये जे काही घडतं त्यावरून अहिंसा सत्यादींचं एक लक्षण सुद्धा आपण लक्षात घेतलं. आणि त्यामुळे एकूण आचार आणि नीती यामध्ये जी अहिंसादी सत्य तत्व सांगितली गेली, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह, आणि योगनीतीमध्ये जी सांगितली गेली, योगशास्त्राची जी धर्मनीती प्रणाली आहे त्याच्यामध्ये जी सांगितली गेली, त्याच्यामधला भेदाभेद हा आपण लक्षात घेतला. अर्थात नियमांचाही विचार करताना आपण तसा विचार केला की योग साधनेच्या संदर्भात त्यांना जो काही विशेषार्थ प्राप्त होतो तो काय असतो हा आपण विचारात घेतला. आता आपण नियम फलसिद्धी किंवा नियमसिद्धीमुळे प्राप्त होणारं फल त्या संदर्भामध्ये आपण नियमांचा पुन्हा एकदा विचार करणार आहोत. विशेषतः योग साधना म्हणून शौच संतोष तपस स्वाध्याय ईश्वर विधान म्हणून जे नियम सांगितले गेलेत त्याबद्दलचं एक दिग्दर्शन जे काय असेल त्याचा पुन्हा एक खुलासा, विशेषतः खुलासा होणार आहे. त्यामुळे आपण आता 40व्या सूत्राकडे वळत आहोत. अर्थात पहिलं नियमांग शौच आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. अर्थात शौच हे द्विविध असतं किंवा 2 स्तरावरचं असतं असं आपण शौचाचा विचार करताना पाहिला. एक बाह्य शौच आणि दुसरं अंतर शौच. आणि आता या ठिकाणी आपण पुन्हा बाह्य शौच आणि आंतर शौच यांचा विचार करणार आहोत. तर शौच सिद्धी म्हणून जी आहे, अंतर्बाह्य शुची पाळल्यानंतर जे काय होतं त्याची फलनिष्पत्ती जी काय असेल ती सांगताना सूत्रकार म्हणतात, शौचात स्वांग जुगुप्सा परैहि असंसर्गः. शौच विषय अर्थात बाह्य शौच स्थिर झाल्यानं आपल्या देहसंघाता विषयीच एक प्रकारे घृणा येते असं या ठिकाणी सांगितलं जातं. बाह्य शौच पाळून ज्याला योग्याला एक त्यात सिद्धी प्राप्त होते, पराकाष्ठा प्राप्त होते, त्यावेळेला गमतीदार प्रकार असा आहे की त्याला स्वतःच्या शरीराबद्दल, शरीरांगांबद्दल घृणा निर्माण होते. आणि त्यामुळे अन्य लोक जे आहेत, परलोक जे आहेत, अन्य लोक जे आहेत, आपल्या व्यतिरिक्त जे इतर लोक आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा असंसर्ग संभवतो. त्यांचा संसर्ग तो टाळण्याचा शक्यतोपरी प्रयत्न करतो. टाळण्याविषयी त्याची एक अभिरुची निर्माण होते की संसर्ग टाळणं ही त्याची अभिरुची बनते असं या ठिकाणी सूत्रकार सांगतात. स्वांग जुगुप्सा परैहि असंसर्गः. शौचात स्वांगाविषयी एक जुगुप्सा म्हणजे घृणा निर्माण होते आणि परैहि असंसर्ग, दुसऱ्यांबद्दल असंसर्ग अशी एक अभिरुची मनाची ठेवण निर्माण होते असं या ठिकाणी सूत्रकार सांगतात. या 40व्या सूत्रामध्ये शौचाचा विचार करताना आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की त्याचे 2 स्तर हे शास्त्रात सांगितले गेले. एक बाह्य स्तर, दुसरा अंतरस्तर. एक बाह्य शौच, दुसरा अंतर शौच किंवा बाह्यांग शौच, अंतरंग शौच.
आणि सूत्रकार या ठिकाणी प्रथम बाह्यांग शौचाचं फळ, त्याचा हेतू आणि त्याची दिशा दाखवण्यासाठी हे सूत्र घेतात. आता ह्याच सूत्रामध्ये शौचसिद्धीचं फळ जरी सांगितलं असलं, असं जरी ढोबळमानानं म्हटलं तरी ह्याच्यात एकूण काय सांगितलंय तर त्याचं फळ तर सांगितलंच आहे, हेतू पण सांगितलाय. कुठल्या हेतूने शौच व्हायला पाहिजे हे या ठिकाणी दिग्दर्शित आहे. आणि त्याची दिशा, कुठल्या दिशेनं शौच हे पाळलं गेलं पाहिजे, शौच पालन व्हायला पाहिजे, शौच सेवन व्हायला पाहिजे, हे या ठिकाणी सांगितलं जातं. अर्थात फळ, हेतू, दिशा या तिन्ही गोष्टींचा या ठिकाणी समावेश असल्यामुळे शौच विषयक दिग्दर्शन यात आहे असं सुरुवातीला सांगितलं गेलं. बाह्यांग शौचाचं दिग्दर्शन या ठिकाणी आहे असं या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलं. आणि आगामी सूत्रामध्ये ते अंतर्शौचाची फलनिष्पत्ती सांगतात. असोच आता या चालू सूत्राच्या संदर्भात असं सांगावं वाटतं की बाह्यांग शौच पाळल्यानं योगी ज्या विज्ञानाला प्राप्त होतो आणि त्यामुळे जे काही घडतं ते काय तर स्वांग जुगुप्सा, स्व अंग जुगुप्सा, स्वतःच्या शरीराबद्दल एक प्रकारची घृणा ही त्याला प्राप्त होत असते. अर्थात शौचव्रतामध्ये, अर्थात बाह्य शौचव्रतामध्ये स्थिर झाल्यानं असं होतं. अर्थात शौचव्रतामध्ये स्वांगाविषयी कुत्सा, घृणा येते असं या ठिकाणी शास्त्रकार सांगतात. आणि म्हणून त्यांनी ते स्वांग जुगुप्सा असं पद या ठिकाणी घातलेलं आहे. आता गंमत अशी आहे की आपला देह हा पंचमहाभूतांचा संघात मात्र आहे. आलं का लक्षात? पंचमहाभूतांचा हा पिंड आहे, तो संघात आहे. आणि मग त्याच्यातून सतत टाकाऊ द्रव्यादींचं उत्सर्जन होत असतं, अशा विज्ञानाला तो प्राप्त होतो. आणि अशा विज्ञानाला त्याला घृणा येत असते. असं आहे की अत्यंत स्वच्छ कपडा असला, पांढरा स्वच्छ कपडा असला तर त्याबद्दल आपल्याला तो पांढरा स्वच्छ आहे हे जसं जाणवतं तसंच हे पण जाणवतं की हा लवकर मळतो. बारीकसा डाग सुद्धा ह्याच्यावर दिसतो. त्यामुळे जितका कपडा स्वच्छ तितका तो मलिनोन्मुख असतो, तितका तो मलिनोन्मुख असतो असं आपल्याला दिसतं. त्याविरुद्ध काही मळखाऊ कपडे असतात. आता मळखाऊ कपडे म्हणजे मळत नाहीत असं नाही, ते मळलेले दिसत नाहीत. त्यामुळे आपण तसे कपडे अनेक दिवस वापरत असतो आणि वापरून सुद्धा ते मळलेले दिसत नाहीत, जाणवत नाहीत. आणि म्हणून त्यांना आपण मळखाऊ म्हणतो. त्याचा अर्थ असा नाही की ते कपडे मळत नाहीत. जितक्या प्रमाणात पांढरा कपडा मळतो तितक्याच प्रमाणामध्ये, त्याच वेगानं, त्याच प्रवेगानं मळखाऊ कपडा सुद्धा मळत असतो. शेवटी कपडा आहे, कपडा मळणार. त्यामुळे पांढरा कपडा लवकर मळतो आणि मळखाऊ कपडा उशिरा मळतो ही काही वास्तविकता नाहीये. दोन्ही कपडे सारख्याच वेगानं मळत असतात. फक्त पांढरा कपडा लवकर मळलेला दिसतो आणि मळखाऊ कपडा मळलेला दिसत नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे या ठिकाणी असं लक्षात येतं विशेषतः की जो योगी तत्पर असतो, शौच तत्पर असतो, शरीराला सतत साफ करत असतो, स्वच्छ करताना त्याला लक्षात येतं प्रत्येक वेळेला की बाबा ह्यामध्ये किती मल, ह्याचं विसर्जन होतंय, उत्सर्जन होतंय, हे त्या योग्याला कळतं. कारण तो शौच तत्पर असतो, सतत शरीराची शुची राखण्याचा तो प्रयत्न करतो. आणि म्हणून त्याला लक्षात येतं की शरीरामधनं सतत मल उत्सर्जन हे होत असतं. हे त्यालाच लक्षात येतं, तुम्हा आम्हाला लक्षातच येत नाही. आपण दिवसातून एकदा आंघोळ केली की आपल्याला स्वच्छ वाटतं. कारण 23 तासामध्ये जितका शरीरामध्ये मळ बसलेला असतो त्या मळाची आपल्याला जाणीवच होत नाही. पण योग्याला त्याची जाणीव होते आणि म्हणून त्याला लक्षात येतं की 24 तासातून एकदा शरीर स्वच्छ करणं हे काही हा शौचधर्म नाहीये. आणि म्हणून तो जितका तत्पर असतो तितक्या प्रमाणामध्ये त्याला लक्षात येतं की या शरीरामध्ये कसा मल उत्सर्जनाचा प्रकार हा सतत चालू आहे. आणि म्हणून त्याला त्या स्वतःच्या शरीराविषयी घृणा येते.
आणि अशी घृणा आल्यानंतर देहाविषयी संसर्ग हा कमी होत असतो, हे स्वाभाविक आहे. ज्याला आपल्याच देहाची घृणा आहे त्याला परसंसर्ग हा नकोसा वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि तेच या ठिकाणी घडतं. जे स्वाभाविक आहे तेच घडतंय. आता या ठिकाणी तथाकथित जे लोकहितवादी आहेत, समाज हितवादी आहेत तथाकथित, ते म्हणतात की ही स्वांग जुगुप्सा वगैरे जी तुम्हाला येते म्हणताना ती आम्हाला एक वेळ पटेल. तुम्हाला स्वतःची घृणा वाटणं ठीक आहे, आम्ही मान्य करू. पण पुढे जाऊन आम्ही असंही म्हणू की अशामुळे तुमचा स्वार्थ जो आहे तो कमी होईल, स्वार्थाला मोड पडेल, निस्वार्थता सुद्धा मानेल. स्वतःविषयी ज्याला घृणा आहे तो स्वार्थी कसा बनेल? त्यामुळे निस्वार्थता सुद्धा मानेल. त्यामुळे तुमच्यामध्ये हा जो स्वभाव आहे तो अत्यंत स्पृहणीय आहे. तुम्हाला स्वतःची जर घृणा येत असेल तर ते अत्यंत स्पृहणीय आहे, कारण तुमच्यामधली निस्वार्थता जी आहे ती बाणेल. पण परसंसर्ग हा जो तुम्हाला नकोसा वाटतं ना, तो मात्र आम्हाला फारच खटकतो. आणि तो योगमान्य करुणा हा जो धर्म आहे, करुणा किंवा मानवतावाद म्हणून जो तुम्ही योगशास्त्रात सांगता, योगनीतीमध्ये सांगता, परोपकार वृत्ती म्हणून जी सांगता, त्याला अजिबात पोषक नाहीये. तुम्हाला दुसऱ्याचा संसर्ग नकोसा वाटला तर तुमच्यामध्ये निश्चितच करुणाभाव राहणार नाही. त्यामुळे करुणा म्हणजे जी तुम्ही सांगता ती एक प्रकारची ढोंग ठरते. म्हणजे तुम्ही करुणा धर्म हा सांगितलाय मागेच, पण ते केवळ ही एक हा ढोंग आहे, ते ढोंग आहे तुमचं. कारण या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे म्हणता की संसर्ग तुम्हाला नको वाटतो, परसंसर्ग नको वाटत असेल तर तुमच्यामध्ये करुणाभाव हा रुजणारच नाही. परोपकार वृत्ती, योगामध्ये जी परोपकार वृत्ती असते असं ते एक आज चित्र मनावर बिंबलं गेलंय, त्यालाही तडा जातो. तुम्ही परोपकार वृत्ती ठेवणार नाही, परोपकार वृत्तीला तुमचा हा जो स्वभाव आहे तो पोषक राहणार नाही, तर तो विरुद्ध जाईल. तर ते या ठिकाणी हा जो सूत्रामधला विचार आहे तो खंडनीय ठरवतात. परैही असंसर्ग हा जो प्रकार आहे तो अजिबात योग्य नाही, मानवता धर्माला योग्य नाही, मानवता धर्माला धरून नाहीये, त्याच्या विरुद्ध आहे असं ते या ठिकाणी ठणकावून सांगतात. या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून असं सांगावंसं वाटतं, आंग्ल भाषेत सांगावंसं वाटतं की फिलॉन्थ्रफी ऑफ altruism should not be an outcome of lust for a bodily appearance of someone else. असे दुसरी व्यक्ती आकर्षक आहे म्हटल्यानंतर जर मदतीचा हात पुढे जात असेल तर त्याला परोपकार असं म्हणता येत नाही, त्याला करुणा म्हणता येत नाही. हा भाग लक्षात घ्या. दुसरी व्यक्ती जर सौंदर्यवती असेल, सौंदर्यवान असेल, तर त्याच्यासाठी जर आपला मदतीचा हात पुढे जात असेल तर त्याला निश्चितच मानवतावाद म्हणता येत नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती त्याच्या शरीराबद्दल एक प्रकारची ओढ निर्माण होणं, शरीराबद्दल आत्मीयता वाटणं, ह्याच्यातून जर कोणी मदतीचा हात पुढे करत असेल, करुणेला अभिव्यक्त करत असेल, ती काही करुणा नाहीये. त्यामुळे ही जी करुणा म्हणून जी सांगता तुम्ही, ती करुणा ती दुसऱ्याच्या शारीरिक सौंदर्याला निरपेक्ष असली पाहिजे, सापेक्ष असता कामा नये. इफ अ मॅन इज इन्क्लाइंड टू रेस्क्यू अ ब्युटिफुल एंटायझिंग वुमन, it does not at all mean that he possesses a disposition to extend hand of help to any woman. तो कुठल्याही स्त्रीला मदत करेल असं म्हणता येत नाही. एखादी सौंदर्यवती असेल तर तिला जर एखादा पुरुष मदत करत असेल तर मदत करणं हा त्याचा धर्म आहे, त्याचा स्वभाव आहे असं म्हणता येणार नाही. कारण तशी मदत तो दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला, आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे एखाद्या कुरूप स्त्रीला तो मदत करेल असं काही निश्चित म्हणता येत नाही. सो वेल, इट would not mean that he would extend a helping hand to a woman who is not so beautiful or perhaps even ugly, deformed or unsightly or even horrid, or he has a disposition to be
ए हेल्पिंग हँड टू अ मॅन. म्हणजे तो पुरुषालाही मदत करेल असंही म्हणता येत नाही, एखाद्या स्त्रीला मदत करत असेल तर. द philanthropy of altruism must be devoid of such attractions which is more dangerous than being selfish. म्हणजे अशा हेतून जर परोपकारवाद अभिव्यक्त होत असेल तर तो अत्यंत धोकादायक आहे, स्वार्थापेक्षाही तो धोकादायक आहे असं या ठिकाणी निश्चितच म्हणता येतं. इट इज अ semblance of altruism which is more dangerous than being selfish or ungenerous or being egotistical. The philanthropy is a savior of self and not the body. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याच्या संदर्भामध्ये त्या शरीराबद्दल आकर्षण, शरीराबद्दल ओढ निर्माण होणं म्हणजे हा परोपकारवाद नाहीये. त्यामुळे परोपकार आणि पर असंसर्ग अर्थात दुसऱ्याच्या शरीराशी संसर्ग असं या ठिकाणी सांगितलं गेलंय. आणि तो संसर्ग नकोसा वाटणं ह्याच्यामुळे परोपकारवादाला कुठल्याही प्रकारची क्षती पोचत नाही किंवा करुणाभावाला कुठल्याही प्रकारची क्षती पोचत नाही. कारण या ठिकाणी जे सांगितलंय ते दुसऱ्याच्या शरीर संबंधाबद्दल किंवा संसर्गाबद्दल घृणा ती या ठिकाणी सांगितलंय. दुसऱ्याच्या बद्दल घृणा नाहीये. हा योग्याचा जो वाद आहे त्याला कुठल्याही प्रकारचा तडा जात नाही. या ठिकाणी शरीराच्या संदर्भात सांगितलं जाते, शरीराच्या पातळीतच सांगितलं जाते की संसर्ग हा नको वाटत असतो. अर्थात शरीराशी संसर्ग, दुसऱ्याच्या शरीराशी संसर्ग हा नको वाटत असतो. असो तर असं आहे की योगशास्त्रामध्ये करुणाभाव जोपासण्याचा प्रकार जो सांगितला तो त्याच प्रसंगी स्पष्ट झाला. पहिल्या पादामध्ये करुणाभाव, मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुखदुःख पुण्य विषयाणाम भावनात चित्त प्रसादनम, या सूत्रामध्ये करुणाभाव का, कसा, कुठे, केव्हा, कशा प्रकारचा वगैरे हा जो प्रकार आहे तो त्या ठिकाणीच विचार केला गेलाय. त्यामुळे तो पुन्हा या ठिकाणी करण्याचं कारण नाही. त्याच प्रसंगी असं स्पष्ट केलंय की हे जे मानवतावादी दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी नसून दुःखितांविषयी सौहार्दता ठेवाय. त्या ठिकाणी करुणाभाव जो सांगितलाय तो करुणाभाव कुठल्याही प्रकारे मानवतावादी दृष्टिकोन ज्याला अल्ट्रुइझम म्हणतात तशा पार्श्वभूमीतून तो नाहीये, तशा भूमिकेतून तो नाहीये, तर केवळ दुःखितांविषयी सौहार्दता असावी, ठेवावी, जोपासावी असं त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आणि असं आहे की तथाकथित लोकहितवाद्यांसारखा समाधी इच्छुक योगी मानवतावादाचा जर विडा उचलेल तर तो समाधी भिन्न इतर कार्यामध्येच किंवा इतर उचापात्या करण्यातच तो त्याचा संबंध जीवन हे संपून जाईल किंवा संपवेल. अहो त्याला समाधी साधायची, तो योग साधक आहे, समाधी साधक आहे. आणि त्याने जर तथाकथित लोकहितवादी जे आहेत जे दुःखितांना शोधत जातात आणि त्यांची पीडा दूर करण्याचा प्रयत्न करतात, वाढवतात, त्याच्यासाठी ते आटापिटा करतात, जबरदस्त आटापिटा करतात, उपद्व्याप करतात, रात्रंदिवस उपद्व्याप करतात. आणि तसं जर तो हा साधक करायला लागेल तर त्याला समाधी शतजन्मातही संभवणार नाही, शतकल्पात संभवणार नाही असं निश्चितच आपल्याला म्हणता येतं. अर्थात पातंजल हे जे आहेत ते मानवतावादी धर्माचे प्रतिपक्षी नाहीयेत, मानवतावादाचे प्रतिपक्षी नाहीयेत. मात्र समाधी साधनेमध्ये परोपकार वृत्ती वृद्धिंगत करणं हे मात्र अप्रस्तुत आहे. वेळी प्रसंगी समोर दुःखांतकरण, दुःख पीडित, दुःखी जर माणूस आला तर करुणाभाव ठेवावा असं शास्त्रकार सांगतात. आणि शुक्ल धर्माचं सर्जन करावं असा मर्यादित अर्थ त्या ठिकाणी पूर्वपादामध्ये मैत्री करुणा मुदिता उपेक्षा भावनांच्या प्रकरणामध्ये आलेला आहे.
त्या ठिकाणी मानवतावाद हा अप्रस्तुत आहे. आणि तो जर त्या ठिकाणी मानवतावाद आणला तर अमानवतावादाचा वास त्या ठिकाणी येईल. मुद्दा असा आहे की दुःखांतकरण जे असतील त्यांच्याबद्दल योग्यांनी करुणाभाव ठेवावा, पण त्यांच्या शोधामध्ये पायपीट करत जाऊ नये. लोकहितवादी आणि योगी ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो लक्षात घ्या. लोकहितवादी त्या लोकांच्या शोधात जातो, तो दुःखितांच्या दुःखांतकरण लोकांच्या शोधात तो जात असतो, पायपीट करतो, चपला झिजवतो, टाचा झिजवतो. योग्याने तसं करणं अपेक्षित नसतं. हा एक मुद्दा आहे. तसंच थोडंसं खोचक तिखट विश्लेषण केलं तर असं जे तथाकथित लोकहितवादी आहेत आणि ते ज्यावेळेला मदत करण्यासाठी वणवण फिरतात, मदत कुठे करता येईल ह्याचा शोध घेण्यासाठी वणवण फिरतात, त्या ठिकाणी थोडं मनोविश्लेषण मांडलं तर असं लक्षात येतं की बा मी सुखी आहे आणि तू दुःखी आहेस, आणि म्हणून मी माझा हात तू खड्ड्यात जो आहेस त्याच्यासाठी तुला हात पुढे करतोय आणि तुला वर उचलतोय. मी वर आहे, तू खाली आहेस. मी उच्च आहे, तू निम्न आहेस, आणि म्हणून माझ्या पातळीत आणण्यासाठी माझा हात पुढे करतोय. खड्ड्यात तू आहेस आणि तू माझा हात पकडून तू वर येशील, आणि वर आल्यानंतर तू माझ्या ऋणामध्ये राहशील. मला लौकिक मिळेल, मला दुवा देणारे लोक अनेक असतील, आणि असे दुवा देणारे जे लोक असतील तेच माझं खाणे, तेच माझं पिणे, आणि त्यामध्ये मला एक समाधान मिळेल. असा एक त्या ठिकाणी मनोविश्लेषणाचा भाग असतो, आणि नसतो असं काही म्हणता येत नाही. सापडू शकतो, सापडत असतो. असो, आता असं आहे की एखादा महान लोकहितवादी मृत्यूशय्येवर जर देहेंद्रियानं अचेत पडला असेल, की आता हातपाय हलवता येत नाही, अचेत झालाय, अंथरुणाला खेळलेला आहे आणि आता हातपाय हलवता येत नाही, अशा वेळेला समोर जर दुःखपीडित एखादा माणूस आला आणि तो येऊन सुद्धा जर लोकहितवादी उठला नाही, तर असं तुम्ही म्हणू शकाल का हा लोकहितवादी आहे म्हणून तो स्वतःला उठत का नाही? अरे मदतीला उठ, त्याला मदत कर. याने मानवतावाद सोडला की काय वगैरे वितर्क हे कुतर्क ठरतात. कारण या प्रसंगी मानवतावाद हा अप्रस्तुत असतो. अहो तो मरणशय्येवर आहे आणि त्या ठिकाणी तो उठला नाही म्हणून सोडला, मानवता धर्म सोडला असं काही म्हणणं बरोबर नाही. आणि त्यामुळे तो या ठिकाणी अप्रस्तुत असतो, अस्थानी असतो. पुन्हा योग्यामध्ये ज्याला सब्जेक्टिव्हिस्टिक इंडिव्हिज्युअलिझम म्हणतात, आत्माभिमुख अवस्था जी म्हणतात, आत्माभिमुखी म्हणतात, ती जेव्हा संभवेल तेव्हा मानवतावाद आणणं हे अप्रस्तुत आहे. हा योगी डोळे मिटून बसलाय काही, तर समोर एक माणूस दुःखांतकरण दुःखपीडित असा माणूस असूनही हा ध्यानस्थ बसलाय, तर त्या ठिकाणी सुद्धा मानवतावाद आणणं हे अप्रस्तुत आहे. पुन्हा असं आहे की जसा जसा योगज धर्म वृद्धिंगत होईल तसा तसा योग्याला परसंसर्ग केवळ दैहिकच नाही तर अन्यथा सुद्धा नकोसा वाटेल. आणि योगज धर्म ज्यांना कळत नाही ते मात्र ह्याला मॉन्किश ॲटिट्यूड म्हणतील. आलं का लक्षात? पण असं आहे की योगधर्मातून जे उत्पन्न होतं ते फलतः निवृत्तीरूप असतं. योग साधनेतून किंवा योगधर्मातून माणसाच्या वृत्तीमध्ये जो काही फरक होतो तो निवृत्तीरूप असतो. आता ही काही वास्तविकता आपल्याला नाकारता येत नाही, कारण आपण योग म्हटल्यानंतर चित्तवृत्ती निरोध म्हटल्यानंतर त्यासाठी लागणारी निवृत्ती ही गृहीत आहे. त्यामुळे ज्यावेळेला आपण या ठिकाणी एखाद्या योगावस्थेचं परीक्षण करतो त्यावेळेला या गोष्टीवरचं अनुसंधान सुटता कामा नये की योगधर्म हा निवृत्ती उभी अंतःकरणामध्ये निवृत्ती उभी करत असतो किंवा निवृत्तीरूप
असं योगधर्माचं फळ असतं आणि हे अजिबात नाकारता येत नाही आणि नाकारण्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी नसते. आता लोकहितवाद्यांचा प्रांत वेगळा आणि समाधी योगी यांचा प्रांत वेगळा. ध्यानयोगी समाधी योगी जे आहेत, जे समाधीसाठी योग करतात, ध्यानासाठी योग करतात, त्यांचा प्रांत आणि तथाकथित लोकहितवादी यांचा प्रांत हा वेगळा आहे. हे आपल्याला या ठिकाणी वस्तुनिष्ठतेनं मान्य करावं लागतं. उभयतांमध्ये म्हणजे दोघांमध्ये पॉइंट ऑफ मीट ज्याला म्हणता येईल तो असतो, नाही असं नाही. दोघांमध्ये एक पॉइंट ऑफ मीट असतो किंवा दोघांमध्ये एक प्रकारे करुणाभाव असतो. सर्व भूतांबद्दल एक करुणा असते. पण असं आहे की ध्यानयोग्याला जनसंपर्क जर घडला तर असं आहे की ध्यानयोग्याला जर जनसंपर्क घडला तर काय होतं. तथाकथित लोकहितवाद्याला जर लोकसंपर्क घडला तर काय होतं की त्याला दुसऱ्यांची दुःख ही खुपतात आणि त्याच्या अंतःकरणाला वेदना होते, व्यथा होते आणि त्या व्यथेमधून त्याच्यामध्ये करुणाभाव निर्माण होतो. आलं का लक्षात? हे जे तथाकथित लोकहितवादी आहे, समाज कारण करणारे आहेत, त्यांना त्यांच्या अंतःकरणाला पिळवटा पडतो जर समोर दुःखित अंतःकरण कोणी भेटला तर. जनसंपर्क आला तर त्यांच्यामध्ये हे वृत्ती अशी येते की यामध्ये दुःखित कोण आहे, यामध्ये दुःखित कोण आहे आणि त्याचं दुःख आपण कसं, ही त्याची धडपड असते. अंतःकरणाला पीळ असतो आणि त्याची धडपड त्यामुळे होत असते. पण या योग्याला ज्या वेळेला जनसंपर्क होतो ना त्यावेळेला काय होतं, तो कसा राहतो, त्याची प्रतिक्रिया काय असते, त्याच्या अंतःकरणामध्ये काय होतं. गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे 6व्या अध्यायामध्ये 29व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. तो दुसऱ्यांची दुःख शोधत जात नाही. त्याला जनसंपर्क झालाच तर त्याच्या मनामध्ये ही वृत्ती निर्माण होते की सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि चात्मनि. या सर्व भूतांमध्ये जो आत्मा आहे तो कसा आहे, आपल्यामध्ये जो आत्मा आहे तोच त्यांच्यामध्ये आत्मा आहे. आणि म्हणून ईक्षते योगयुक्त आत्मा, असा योगयुक्त जो आहे तो हे त्या ठिकाणी बघतो, त्याला हे त्या ठिकाणी दिसतं आणि सर्वत्र समदर्शन. आणि म्हणून योगाचा दृष्टिकोन सांगताना या ठिकाणी भगवंत म्हणतात, ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चेतनामध्ये ऐक्य पावून ती ऐक्य स्थिती नित्य राखणे हाच कोणी एक योग, त्या योगाशी युक्त झाला. सर्व ठिकाणी समदृष्टीने पाहत असलेला योगी आत्म्याला सर्व भूतांचे ठिकाणी बर्फस्थित पाण्याप्रमाणे व्यापक पाहतो आणि सर्व भूतांना आत्म्याचे ठिकाणी पाहतो. अर्थात जसं स्वप्नातून जागा झालेला माणूस स्वप्नसृष्टीला आपल्या अंतर्गत संकल्पाच्या आधारावर पाहतो, तसेच तो पुरुष सर्व भूतांना आपल्या सर्वव्यापी अनंत चेतन आत्म्यातच संकल्पाच्या आधाराने पाहत असतो. असं या ठिकाणी योग्याची जी वृत्ती किंवा त्याचं जे मनोविज्ञान आहे ते या ठिकाणी भगवंत सांगतात. किंवा 12व्या अध्यायामध्ये 4थ्या श्लोकामध्ये म्हणतात, संयमेंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः. सर्वभूत हिते रतः, सर्वभूतांच्या हितामध्ये रत असतात का, कसे. संयमेंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः, आपली सगळी इंद्रिय अंतर्बाह्येंद्रिय ही संयत करून संयमित करून ते समबुद्धी होतात. समबुद्धी होऊन ते प्राप्नुवन्ति मामेव, ते मला प्राप्त झाल्यामुळे सर्वभूत हिते रतः, अशी
योग्याची जी सर्वभूत हितरत बुद्धी जी आहे ती अशा प्रकारची असते असं भगवंत सांगतात. अर्थात योग्यामध्ये परोपकार वृत्ती नसते, पर उपकार करत नसतो, तो आत्मभाव सगळीकडे ठेवत असतो. लोकहितवादी जो आहे ना तो परोपकार बुद्धी ठेवतो. परोपकार अर्थात समोरचा पर आहे आणि त्याच्यावर तो उपकार करत असतो. समोरचा आपल्यापेक्षा वेगळा आहे, आपण सुखी आहोत तो दुःखी आहे आणि त्याच्यावर तो उपकार करत असतो. योग्याचा परोपकार नसतो. योग्यामध्ये जरी करुणाभाव जरी असला तरी करुणाभाव जो असतो तो अशा प्रकारचा नसतो जसा लोकहितवाद्यामध्ये असतो. परोपकार हा प्रकार त्या ठिकाणी नसतो, कारण सर्वभूतस्थम आत्मानम ही त्याची वृत्ती. त्यामुळे परोपकार उपकार हा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही. योग्याचं मनोविज्ञान हे फार वेगळं असतं. ईशोपनिषदामध्ये म्हटलेले 6वी कंडिका आहे, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति सर्वभूतेषु च आत्मानं ततो न विजुगुप्सते. ही जी सर्व आत्मवादाची जी वृत्ती आहे ती योग्यामध्ये असते, ती लोकहितवाद्यामध्ये नसते. आलं का लक्षात? आता हा योगी मानवतावाद्यासारखा दुःखिताला दुःखांतकरणाला शोधत जात नाही. आणि नाही तर काय, अन्यथा अशा अभिजात योग्यांचा सुळसुळाट झाला असता. योगी जर असे दुःखी लोकांच्या मागे जर फिरत असते ना तर जगामध्ये विश्वामध्ये दुःख किती हे सांगावं लागत नाही. त्यामुळे या सगळ्यांच्या पाठीमागे आपल्याला लागलेला योगी दिसला असता आणि अशा योगांचा सुळसुळाट झाला असता. आलं का लक्षात? तर तो आत्मौपम्य अशा वृत्तीमध्ये राहत असतो. आत्मौपम्य दृष्टीनं तो मदत करत पुढे जात असतो. त्याला जरी कोणी वाटेत दुःखी माणूस दिसला तरी परोपकाराच्या बुद्धीनं तो त्या ठिकाणी वर्तत नाही. तर आत्मौपम्य वृत्ती त्याच्यामध्ये असते आणि त्या आत्मौपम्य वृत्तीमध्ये तो मदत करून पुढे निघून जातो. तो तशा शोधात जात नाही, तो त्याच्या मार्गावरनं जात असतो. त्याच्या मार्गात जर त्याला कोणी दुःखित किंवा दुःखित अंतःकरणाचा माणूस दिसला तर आत्मौपम्य बुद्धीनं तो त्या ठिकाणी वर्तत असतो आणि पुढे जात असतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. तर तो पीडितांच्या शोधात राहून त्यांचा तो शोध घेतो. पीडित लोक कुठे, त्यांना मला उचलू, त्यांच्यावर परोपकार करू दे, त्यांचा उद्धार करू दे, मीच त्यांचा उद्धारक आहे. आणि म्हणून तो त्यांच्या शोधात असतो आणि तुझ्यापेक्षा मी वेगळा अशा भूमिकेतून तो मदतीस उतरत असतो. मी स्वायत्त आहे आणि तू परायत्त आहेस बऱ्याच अंशात. तुला मदतीची अपेक्षा आहे आणि मी मदत करणार आहे. मदत करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. त्यामुळे मी मदतनीस आहे आणि तू मदत घेणार आहेस. हे जे द्वैत आहे, या द्वैतातून लोकहितवादी वर्तत असतो आणि म्हणून तो लोकहितवादामध्ये उतरत असतो. बर, लोकहितवादामध्ये उतरून नावलौकिक मिळवून जातो. लोकहितवाद्याला जर विचार करा, त्याला जर एकांत मिळाला, समोर कोणीच दिसत नाही, आता दुःखित माणूस कसा दिसेल, त्याला जर एकांत दिला, सायबेरियाच्या वाळवंटामध्ये नेऊन त्याला सोडलं तर त्याला कोंडीत आल्यासारखं वाटेल, त्याला कोंडल्यासारखं वाटेल, त्याला श्वास सुद्धा घेता येणार नाही. कारण त्याला अशी सवय झाली असते की लोकांनी आपली मदत घ्यावी, आपण लोकांना मदत करावी, लोकांनी आपल्याला दुवा द्यावा, लोकांनी आपल्या अंकित व्हावं, लोकांनी आपल्या ऋणांमध्ये राहावं. याची त्याला इतकी सवय झाली असते की लोकांचे ऋण म्हणजे त्याचा श्वास. आणि तो जर त्याला त्या सायबेरियामध्ये मिळाला नाही तर तो खरोखर कोंडला जातो. आणि जनसंपर्कात आल्यावरच त्याला उघड्या हवेत आल्यासारखं वाटतं, हायसं वाटतं.
एका अर्थानं स्वार्थ संपर्कात राहतो असं मनोविश्लेषण मांडलं तर ते अयोग्य ठरणार नाही. पुन्हा लोकेशणा ही त्याच्यामध्ये असतेच, निसंशय असते. लोकेशणा असते, त्याला नावलौकिक हवा असतो. हा साधू आहे, साधू संत आहे, परोपकारी आहे, सर्वभूत हितवादी आहे. अशा प्रकारचा त्याला लौकिक जो असतो ना, तो लौकिक त्या ठिकाणी आवश्यक असतो, अपेक्षित असतो असो. त्यामुळे लोकहितवाद्याशी या ठिकाणी तुलना करणं हे अप्रस्तुत आहे. आता दुसरा एक पूर्वपक्षी या ठिकाणी उठतो, तो म्हणतो की हे बघा, ठीक आहे, तुमची आत्मौपम्य वृत्ती, योग्यामध्ये असलेली आत्मौपम्य वृत्ती किंवा तो जनसंपर्कात आल्यानंतर त्याच्यामध्ये निर्माण होणारी भूतदया ही लोकहितवाद्यापेक्षा वेगळी असते, त्याची पार्श्वभूमी वेगळी असते, त्याचं मनोविज्ञान वेगळं असतं. हे सगळं आम्ही मान्य करतो. पण आता आम्हाला हे सांगा की तुम्ही या ठिकाणी जी स्वांग जुगुप्सा सांगितली, स्वांग जुगुप्सा, आपल्या स्वतःच्या शरीराची गुहा, हा जो प्रकार सांगितलाय तो अवैदिक आहे. ही अवैदिक धारणा आहे. तो पूर्वपक्ष म्हणतो की देह हा देवालय, हे देवालय आहे. आणि तो म्हणतो की श्रुती धर्म सुद्धा असाच आहे. श्रुती काय म्हणते, कठोपनिषदामध्ये म्हटलंय 2:1:12 अंगुष्ठ मात्र पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति ईशनो भूत भव्यस्य न ततो विजुगुप्सते. विजुगुप्सा नाही अशी वैदिक धारणा सांगते, आणि तुम्ही या ठिकाणी स्वांग जुगुप्सा सांगताय. वैदिक धारणेमध्ये देह हा पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी असलेलं एक आयतन आहे, आणि त्याच्याद्वारा आपण पुरुषार्थ हा प्राप्त करायचा असतो. देवहितम यदायुः, शांतिमंत्रामध्ये म्हटलेलं आहे की मला पुष्ट अशी अंग दे. का तर देवहितम यदायुः, माझी संबंध आयु देवहितामध्ये, देवकार्यामध्ये जावी, अर्थात देवकार्यासाठी शरीर आहे. मग अशा शरीराची तुम्ही घृणा करणं, जे तुमच्या पुरुषार्थाला साधन आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, याच्यासाठी, या कुठल्याही पुरुषार्थासाठी तुम्ही शरीर हे साधन म्हणून वापरायचं असतं, आणि त्याची तुम्ही जर घृणा केली तर हे अवैदिक नाही का? तर वैदिक धर्म आणि तुम्ही जो सांगता या ठिकाणी स्वांग जुगुप्सा, याचा तुम्ही समन्वय कसा लावाल? आम्हाला समन्वय सांगा. तर याचा समन्वय थोडक्यात असा सांगता येईल की सूक्ष्म स्थूल देहाद्वारा जेव्हा परमार्थाकडे वाटचाल होईल तेव्हाच देह हे साधन ठरेल, देवालय ठरेल. पण जेव्हा हा देह भोगाच्या घसरणीवर लागेल तेव्हा तो देह घृणेलाच पात्र ठरतो. देह देवालय आहे का उकिरडा आहे हे त्याच्या उपयोगावर अवलंबून असतं. देहाला देवालय म्हणाल आणि त्याचा जर तुम्ही वापर भोगासाठी करत असाल आणि तो जर भोगाच्या उतरणीवर लागलेला असेल तर त्याला देवालय म्हणणं हे अयोग्य आहे, अनुचित आहे. पण ज्यावेळेला देह स्थूल सूक्ष्म देह अंतर्बाह्य देह हा जर परमार्थाकडे वाटचाल करत असेल तर त्या देहाला देवालय म्हणणं, आणि त्या अर्थानं वेदांनी किंवा वेद धर्मानी तसं म्हटलेलं आहे. पण हा ज्यावेळेला भोगाच्या उतरणीवर लागतो ना, हा देह बाह्य देह, अंतर्देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, हा ज्या वेळेला भोगाच्या उतारावर लागतो त्यावेळेला देह घृणेला पात्र ठरतो. या देहाला बिनशर्त देवालय मानल्यानं देहात्मवाद प्रसारित होईल. बिनशर्त याला देवालय मानणं यानी देहात्मवाद हा प्रसारित होईल, स्वार्थ बळावेल, आणि या मनोविज्ञानाशी अनभिज्ञ असल्यानंच असा प्रतिपक्ष उभा केला जाऊ शकतो. असं आहे की शरीराविषयी अति लंपटता किंवा नुसती लंपटता ही जरी असली ना
तरी हा योगाचा प्रतिपक्ष ठरतो. योगाला प्रतिपक्ष आहे हा. शरीराविषयी लंपटता असणं हा योग प्रतिपक्ष आहे, हे निर्विवाद आहे. किंबहुना योग साधकाला विशिष्ट दक्षतेनंतर देहाविषयी बेपर्वा राहावं लागतं, हा वास्तववाद आहे. तो रुचो वा न रुचो. आणि पुन्हा ज्याला एस्केटिझम ऑफ मंडिकन्सी म्हणतात, संन्यस्त धर्म, हा योगधर्म आहे. यावर दुमत होतोपयोगी नाही. हा योग शेवटी निवृत्ती धर्म आहे, संन्यस्त धर्म आहे. अर्थात या गोष्टी विशिष्ट कक्षेनंतर घडतात. विशिष्ट कक्षेनंतर, पातळीनंतर निवृत्ती धर्म, संन्यस्त धर्म हा त्या ठिकाणी प्रकर्षानं निर्माण व्हायला पाहिजे. असो, आता या ठिकाणी स्वांग जुगुप्सा जी येते ती शरीरावर द्वेषभाव ठेवून येत नाही. शरीरावर कुठल्याही प्रकारचा द्वेषभाव त्यामुळे निर्माण होत नाही, किंवा द्वेषातून स्वांग जुगुप्सा किंवा घृणा निर्माण होत नाही. कारण आपल्याला घृणा निर्माण का होते? द्वेषातून निर्माण होते. द्वेष निर्माण झाले की आपल्याला त्या माणसाविषयी घृणाही होते, येऊ शकते. तर या ठिकाणी शरीरावर घृणा जी सांगितली ती घृणा द्वेषमूलक, द्वेषजन्य नाही. द्वेषभाव ठेवून ती येत नाही. तर का असं आहे की शौचावलंबनानं, शौचाचा अवलंब केल्यानं, शौच पाळण्यामध्ये तत्परता ठेवल्यानं योगी एका विज्ञानाला प्राप्त होतो. त्याची ती दक्षता आहे. शौच, शारीर शौचाची जी दक्षता आहे, त्या दक्षतेमुळे त्याला एक विज्ञान प्राप्त होतं. आणि त्या विज्ञानाचा तुम्ही निर्देश या ठिकाणी आहे तो लक्षात घ्या. त्याला काय शरीराबद्दल घृणा येते म्हणजे काय येते, कशा प्रकारची येते, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. कारण आपल्याला घृणा निर्माण का होते? द्वेषातून निर्माण होते. द्वेष निर्माण आपल्याला त्या माणसाविषयी घृणाही होते, येऊ शकते. तर या ठिकाणी शरीरावर घृणा जी सांगितली ती घृणा द्वेषमूलक, द्वेषजन्य नाही. द्वेषभाव ठेवून ती येत नाही. तर का असं आहे की शौचावलंबनानं, शौचाचा अवलंब केल्यानं, शौच पाळण्यामध्ये तत्परता ठेवल्यानं योगी एका विज्ञानाला प्राप्त होतो. त्याची ती दक्षता आहे. शौच, शारीर शौचाची जी दक्षता आहे, त्या दक्षतेमुळे त्याला एक विज्ञान प्राप्त होतं. आणि त्या विज्ञानाचा तुम्ही निर्देश या ठिकाणी आहे तो लक्षात घ्या. त्याला काय शरीराबद्दल घृणा येते म्हणजे काय येते, कशा प्रकारची येते, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. अन्यथा आपल्याला घृणा येते ती द्वेषानं येते. द्वेष फोफाळला की घृणा येते. पण या ठिकाणी द्वेषजन्य अशी ही घृणा नाहीये हे सांगायचं आहे. शास्त्रकारांना सांगायचं आहे. म्हणून शास्त्रकार या ठिकाणी आपल्याला सांगतात, भाष्यकार या ठिकाणी आपल्याला असं सांगतात की ही घृणा द्वेषजन्य नाहीये, तर शौच तत्परतेमुळे, त्याची तत्परता जी आहे त्याच्यामुळे त्याला एक विशिष्ट विज्ञान प्राप्त होतं. ते काय? स्व अंगे जुगुप्सायाम शौचम आरभमाणः कायावद्यदर्शी कायात अभिष्वंगी यती भवती. स्वांगाची, स्वतःच्या अंगाची घृणा घेऊन सुद्धा शौचाभ्यास अधिकाधिक करणारा कायावद्यदर्शी, कायावद्य, कायादोषदर्शी, कायेविषयी अनासक्त असा यती होतो. आणि यतिधर्म किती महत्वाचा आहे हे काही या ठिकाणी पुन्हा सांगायचं कारण नाही. अर्थात योगसाधक शौचाविषयी वितर्कांना जागा न देता तत्परतेनं बाह्य शौच पाळत असतो. आणि त्याचबरोबर आहार शुद्धी, योगिक व्यायाम, आहार विहार ह्याच्याद्वारा तो शुद्धी ही ठेवत असतो. आणि शरीर शुद्धी ठेवून सुद्धा त्याला असं लक्षात येतं की हा देह म्हणजे घाणीचा कारखाना आहे. योगाचा आहार काय असतो हे लक्षात घ्या. किती शुद्ध विशुद्ध आहार असतो.
विशुद्ध जीवन असतं, त्याची शौच प्रणाली ही प्रकर्षाची असते, योग्याचा आहार विहार इतका विशुद्ध असतो, अस्खलित असतो, त्याची जीवननीती ही किती अस्खलित असते, किती विशुद्ध असते सांगायचं कारण नाही. आणि एवढी सगळी विशुद्ध असल्यामुळे, निव्वळ तशी ती असल्यामुळेच त्याला काया दोषदर्शी बनता येतं. त्याला कायेमधला, आपल्या शरीरामधला जो दोष आहे तो त्याला लक्षात येतो. तो इतक्या तत्परतेनं शुद्धी ज्यावेळेला ठेवतो, ज्यावेळेला तो इतक्या तत्परतेनं योग क्रियांद्वारा, योग किंवा योग प्रणालीद्वारा, योग धर्माद्वारा, आहार विहारांद्वारा तो ज्यावेळेला ही सांभाळतो, शरीराची विशुद्धी सांभाळतो, तेव्हाच त्याला लक्षात येतं की शरीर हा घाणीचा कारखाना आहे. अन्यथा तुम्हा मला हे लक्षात येत नाही. त्याला असं लक्षात येतं की नवद्वार जी आहेत, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, मलमूत्रद्वार आणि तोंड आणि असंख्य रोमरंध्र, या असंख्य रोमरंध्र जी आहेत शरीरामध्ये, ती सगळी घृणास्पद द्रव्यांचं उत्सर्जन करत असतात. अगदी अवच्छिन्नपणे करत असतात, खंड नसतो, अखंडितपणे करत असतात. परंतु अशा विज्ञानानं तो शौचाभ्यास सोडत नाही. एवढं सगळं करून सुद्धा ही घाण आहेच म्हणून तो काही शौच सोडून देत नाही. जसा तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं करतो, आपण साधना करतो, प्रयत्न करून काहीच फलनिष्पत्ती होत नाही, किंबहुना विरुद्ध फलनिष्पत्ती आहे म्हटल्यानंतर, होतीये म्हटल्यानंतर आपण म्हणतो बास झालं, पुरे झालं. पण तो असं करत नाही. त्याला ती तत्परता पाळल्यावरच ते लक्षात येतं. आणि तसंच लक्षात आल्यानंतर सुद्धा तो नाउमेदीनं शौच साधना सोडून देत नाही. तर तो हा शौचाभ्यास तत्परतेनंच करत राहतो. आणि असं आहे की त्याने जर शौचाभ्यास सोडला तर ती अनिष्ठापत्तीच ठरली असते, आलं का लक्षात. पण तो हे समजतो की बाह्यतः सुडौल दिसणारा देह जिव्हाळ्याचा किंवा ममतेचा विषय नाहीये. त्याच्याबद्दल जिव्हाळा ठेवावा, ममता ठेवावी असा तो विषय नाहीये, हे त्याला लक्षात येतं. त्याच्या या शरीराच्या नवद्वारातून, असंख्य रोमरंध्रांतून घाणीची सतत धार असते, सतत उत्सर्जन असतं. शेवटी हा देह असून आहे काय, तर ऐका, भागवतामध्ये, भागवत पुराणामध्ये एक अवधूतोपाख्यान म्हणून एक उपाख्यान आहे. भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये 8वा अध्याय आणि 33वा श्लोक बघा. त्या ठिकाणी असं म्हटलंय की हा देह एक असं घर आहे की हाडांची त्याला खांब आहेत. या शरीराला हाडांचे खांब आहेत. कातडी आणि केस, नख यानं तो आच्छादित आहे. आणि नवद्वारातून सतत मलमूत्रांचाच स्त्राव येत असतो. असं शरीराचं वर्णन अध्यात्म ग्रंथात आहे, भागवत पुराणामध्ये आहे. एकनाथी भागवतामध्ये असं म्हटलंय, विष्ठामूत्राचा गोळा म्या आलिंगीला वेळा वेळा जळो कंटाळा नो याची. ही आपली वृत्ती आहे, सर्वसामान्य माणसाची ही वृत्ती आहे. हा विष्ठामूत्राचा गोळा आहे आणि त्यालाच आपण आलिंगित असतो, त्यालाच आलिंगन देऊन असतो. त्याचा आपल्याला कधीही कंटाळा येत नाही. तुम्ही या ठिकाणी पूर्वपक्षकाराने म्हटलंय की ही अवैदिक धारणा आहे. आम्ही वैदिक धारणा कशी आहे, काय आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. भागवत पुराण वैदिक अध्यात्म ग्रंथ आहे. एकनाथी भागवत हा संतांनी निर्माण केलेला भागवतावरचाच तो ग्रंथ आहे. मैत्रेयी उपनिषद आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो. मैत्रेयी उपनिषदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 3री कंडिका आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असं म्हटलंय, बृहद्रथ राजा म्हणतो,
भगवन् शरीरम इदं मैथुनातेव उद्भूतं संविदपेतं निरय एव मूत्रद्वारेण एव निष्क्रांतं अस्थिभिश्चित्तं मांसेन अनुलिप्तं चर्मणावबद्धं विण्मूत्रवातपित्तकफ मज्जामेदोवसाधिरन्यश्च मलैः बहुभिः परिपूर्ण एतादृशे शरीरे वर्तमानस्य भगवस्त्वं जोगरितीति. असं आहे की या कारणानं त्या बृहद्रथ राजाला स्वतःच्या देहाविषयी वाटणारी ममता ही कमी होते आणि त्यामुळे त्याला जनसंपर्क सुद्धा नकोसा वाटतो. असं एक जी दृष्टी आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष हा नसतो. दुसऱ्याबद्दलच्या द्वेषातून परसंसर्ग नकोसा होतो असं नाही, तसं नाहीच आहे. तर स्वतःच्या देहाविषयी एक जुगुप्सा येण्यानं तसं होतं. आणि म्हणून योगभाष्यकार या ठिकाणी खुलासा करताना म्हणतात किंच परैः असंसर्गाः काय स्वभावलोकी स्वम अपि कामं जिहासुः मृज्जलादिभिः आक्षालयन् अपि कायाशुद्धिम् अपश्यन् कथं परकायै अत्यंत एव प्रयतैः संसृजेत. भाष्यकार म्हणतात की स्वांग जुगुप्सा तर येतेच, पण इतकंच नाही तर तो परसंसर्गानं सुद्धा रहित होतो. ते कसं तर कायेचा मलोद्भूत आणि मलोत्सर्जक असा स्वभाव पाहून अवलोकन करून आपल्याच कायेविषयी त्याला जिहासू म्हणजे एक घृणा, स्पष्ट सांगायचं म्हणजे एक घृणा नाहीये, एक त्यागभाव आहे. आपल्या स्वतःच्या शरीराविषयीच त्याला एक त्यागभाव येतो. जिहासू म्हणजे त्यागभाव येतो. त्याच्या लक्षात येतं की मृज्जलादी द्वारा किती जरी आक्षालन केलं, किती जरी शरीर धुवून स्वच्छ ठेवलं तरीही कायाशुद्धी दिसत नाही. मग जे स्वभिन्न असे परलोक आहेत, दुसरे लोक आहेत जे शौचरहित आहेत. योगी म्हटल्यानंतर तो शौच तत्पर असतो आणि जनसामान्य हे त्याच्या दृष्टीनं तुलनेनं हे शौचरहित असतात. दररोज जरी दंतधवन करत असले, मुख प्रक्षालन करत असले, स्नान करत असले तरीही योग्याच्या तुलनेनं ते शौचरहितच असतात, मलिन असतात. आपल्या एवढे शौच तत्पर तर नसतातच. मग त्यांच्याशी संसर्गानं युक्त कसं व्हावं, अर्थात तो संसर्ग टाळतो. तो अशा दृष्टीनं संसर्ग टाळत असतो. या ठिकाणी दुसऱ्याबद्दलचा द्वेष नाही, हे अभ्यासकांना लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात या ठिकाणी स्वदेह आणि परदेह यांच्या स्वाभाविक अशुद्धीविषयी एक प्रकारे घृणा म्हणा, त्यागभाव म्हणा, हा त्या ठिकाणी असून स्वात्म परात्म विषय घृणा नाहीये. स्वात्म परात्म विषय घृणा नाहीये. मी आणि तो अशा प्रकारचा भेद नाहीये आणि तशा प्रकारची घृणा पण नाहीये. त्यामुळे तथाकथित मानववाद्यांनी किंवा मानवतावाद्यांनी या ठिकाणी बेअर्थ करणं हे अनर्थक्यदायी आहे. हा अनर्थ आहे. देहविषय घृणा किंवा उदार अंतःकरणाला प्रतिपक्षी ठरते वगैरे म्हणणं हे या ठिकाणी अप्रस्तुत आहे, अयोग्य आहे, बेअर्थ आहे. आलं का लक्षात? देहविषयक जी या ठिकाणी घृणा सांगितली आहे, जिहासू भाव, जिहासू वृत्ती ही जी सांगितली आहे त्यामध्ये उदार अंतःकरणाला कुठल्याही प्रकारचा प्रतिपक्ष उभा केला जात नाहीये. अनुदात्त अंतःकरण काही निर्माण होत नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे हा बाह्य शौचाचा स्तर आहे. आणि अंतर्शौचाचा जो दुसरा स्तर आहे तो म्हणजे मानस शौच, अंतःकरण शुद्धी. आणि त्याची वितर्क बाधा म्हणजे
काम क्रोधादी षड्रिपुज आहेत त्यांना छिद्र प्राप्त होणं, ते वर येणं, आणि त्या ज्यावेळेला ते वितर्करहित असं आंतरशौच होईल की अशा प्रकारची षड्रिपूंची बाधा अंतःकरणाच्या अंतस्थ कोशात सुद्धा होणार नाही, त्याला वितर्करहित अशी जी अवस्था असते, वितर्क बाधा विना जी अवस्था असते ती त्याची सिद्धी असते. त्यामुळे काय सिद्ध होतं हे आगामी सूत्रात सांगितलेलं आहे. मात्र प्रस्तुत प्रसंगी सूक्ष्म पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा की जर स्वांग जुगुप्सेशिवाय स्वतःच्या शरीराविषयी जिघासू भाव नसताना जर परविषयक घृणा असेल, दुसऱ्याविषयी जर घृणा वाटत असेल, तर ती मुळीच शुची सिद्धी नाहीये. म्हणजे आपल्या शरीराविषयी घृणा वाटत नाही आणि दुसऱ्याच्या शरीराविषयीच घृणा वाटते, तो घाण आहे, तो मळकट आहे, तो अशुद्ध आहे, असं वाटणं ही शुची सिद्धी नाहीये. पहिली अट अशी आहे की स्वांग जुगुप्साही यायला पाहिजे. स्वांग जुगुप्सेशिवाय स्वतःच्या अंगाविषयी, स्वतःच्या शरीराविषयी घृणा नसताना जर दुसऱ्याच्या शरीराबद्दल घृणा येत असेल तर मात्र तो द्वेष आहे आणि ती अशुची आहे. द्वेष म्हटल्यानंतर ती अंतर अशुची आहे. स्वांग जुगुप्सेशिवाय जर परसंसर्गाविषयी उदासीनता असेल तर एखाद्याला तो न्यूनगंडही असेल. त्यामुळे एक प्रकारचा परद्वेष, पर असहिष्णुता, मत्सर ह्यांना त्या ठिकाणी स्थान असतं आणि ते अयोग्य असतं. या बाह्यशुचीचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या शरीराबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दलची ममता ही कमी करणं, स्वतःच्या शरीराबद्दलची ओढ, स्वतःच्या शरीरावरचं प्रेम, देहात्मवाद ज्याला म्हणतात, तो कमी करणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे योगधर्म कसा फुलतो हे या ठिकाणी लक्षात येतं. ही जी बाह्यशुची आहे त्या बाह्यशुचीचा योगधर्माशी कसा संबंध आहे हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारे मानवतावाद आणि ह्याच्या त्याच्या मनोविज्ञानाशी याची तुलना करण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. एकूण विवरणावरनं हे लक्षात आलं असेल की मानवतावाद या ठिकाणी आणणं अप्रस्तुत आहे. योगधर्म ह्या शौचाद्वारा, बाह्य शौचाद्वारा कसा निर्माण होतो, केवळ शरीराची शुद्धी राहून शरीर आरोग्य संपन्न राहतं, ज्याला हायजिनिक कॉन्सेप्ट म्हणतात, तशी केवळ ही हायजिनिक कॉन्सेप्ट नाहीये. तर त्याच्यामागे योगधर्म हा जो आहे तो ह्या ठिकाणी हेरला पाहिजे. त्यामुळेच शौच हे जे नियमांग आहे ते योगांग ठरतं. शौच हे जे नियमांग आहे ते योगांग ठरतं. निरोध धर्माला अत्यंत आवश्यक असलेलं, ज्याला स्वांग जुगुप्सा असं म्हणता येईल, आपल्या शरीराशी आपलं मन निगडीत न राहणं, शरीराशी ते बांधून न राहणं, आपल्या शरीराविषयी त्यामध्ये एक जिघासू वृत्ती, त्यागवृत्ती ही निर्माण होणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्याशिवाय निरोध धर्म हा फुलतच नसतो. त्यामुळे हे जे शौच नियमांग आहे ते एक योगांग म्हणून जे आहेत ते या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून या शौचांगाकडे, शौच उपांगाकडे आपल्याला बघितलं पाहिजे आणि तो प्रकार आपण या ठिकाणी पाहिला. यानंतर आपण अंतरशौचाची जी काही सिद्धी आहे त्याचा विचार करणार आहोत, पण तो प्रकार पुढल्या प्रसंगात करणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.